कथा स्वामी समर्थ व कुंभाराची भक्ती. अक्कलकोट क्षेत्रात एक भक्त कुंभार राहत होता. त्याचं नाव होतं गणू. तो दररोज मातीचे भांडे बनवत असे आणि ते विकून आपला उदरनिर्वाह करत असे. अत्यंत गरीब असला तरी मनापासून स्वामी समर्थांचा भक्त होता. त्याने एकाच गोष्टीचा संकल्प केला होता, मी प्रत्येक विकलेल्या भांड्यांच्या कमाईतून काही पैसे बाजूला ठेवून श्री स्वामी समर्थांसाठी नैवेद्य अर्पण करीन. एक दिवस अशी वेळ आली की गणूच्या घरी काहीच शिल्लक नव्हतं. ना धान्य ना पैसे. त्याचं शेवटचं भांडंही फुटून गेलं होतं. त्या दिवशी त्याला काहीही मिळालं नाही. पण त्याचं मन डळमळलं नाही. त्यानं हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, आज काहीही नाही, पण माझ्या भावनांची पूजा स्वीकारा. त्याने झाडाच्या पानावर थोडंसं पाणी टाकून ते स्वामींना अर्पण केलं. त्याने आपल्या मनातल्या भावनेने अन्न, फळ आणि गोड पदार्थ अर्पण केल्याप्रमाणे भावपूजा केली. एके दिवशी चमत्कार घडला. रात्रीच्या वेळेस अचानक दारावर जोरात ठोका झाला. एक श्रीमंत व्यापारी दारात उभा होता. त्याने गणूला विचारलं, तुम्ही गणू कुंभार आहात का? मला माझ्या स्वप्नात एक महात्मा आले आणि त्यांनी सांगितलं, ज्यांचं तू भांडं विकत घेतलं होतंस त्यांचं फेड कर, म्हणून मी आलो आहे. गणूला आश्चर्य वाटलं. त्या व्यापाऱ्यानं त्याला भरपूर धान्य, वस्त्र आणि पैसे दिले आणि निघून गेला. गणूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळून चुकलं की हे सगळं स्वामी समर्थांचंच कृपावर्षण आहे. या कथेतून मिळालेला बोध, स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही सोडून देत नाहीत. भक्ती ही हृदयातून केली पाहिजे. रूप, वस्त्र किंवा अर्पण नसले तरी भावना शुद्ध असेल तर स्वामी स्वतः धावून येतात. संकट कितीही मोठी असली तरी स्वामींची कृपा असेल तर सगळं पार होतं. ओम श्री स्वामी समर्थाय नमः रोज 11 किंवा 108 वेळा जप केल्याने मनःशांती आणि कृपा प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ.